नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पित्ताशयामध्ये खडे होणे याविषयी आपण आज उपाय पाहणार आहोत. पित्ताशय हा लिव्हरच्या म्हणजे यकृताच्या बाजूला असणारा एक छोटासा अवयव आहे. यकृतामध्ये तयार झालेला जो पित्तरस आहे म्हणजे पाचक रस आहे तो त्याच्यामध्ये साठवला जातो आणि जर याच्यामध्ये काही दोष निर्माण झाला तर याच्यामध्ये खडे होतात आणि हे खडे फार वेदनादायी असतात. पित्ताशयाला सूज येते, त्यामुळे लिव्हरला सुद्धा सूज येऊ शकते आणि मग फार वेदना होतात पोटामध्ये आणि या वेदना असह्य होतात आणि मग यावर आपल्याला ऑपरेशन्स वगैरे सांगितले जातात. तर यावर अतिशय सोपा असा आयुर्वेदिक उपाय आज आपण पाहणार आहोत. घरच्या घरी आयुर्वेदिक उपायाने हे पित्ताशयातील खडे आपण सहजरित्या काढून टाकू शकतो. यासाठी आपल्याला 3 प्रकारचे रस लागणार आहेत. एक जो आहे तो आहे काकडीचा रस आहे, ककुंबर ज्यूस म्हणतो आपण त्याला. दुसरा कॅरट म्हणजे गाजराचा रस आपल्याला यासाठी लागणार आहे आणि तिसरा जो घटक लागणार आहे तो आहे बीट रस, बीटाचा रस आणि बीट रस. आणि हे तिन्ही रस आपल्याला अर्धा कप या प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत आणि हे सर्व एकत्र करून सकाळी बीट रस, काकडी रस आणि गाजर रस हे अर्धा कप आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत आणि एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला त्याचं उपाशीपोटी सेवन करायचं आहे. जर तुम्ही असं 5-7 दिवस केलं तर तुमच्या पित्ताशयातले जे खडे आहेत ते पूर्णपणे विरघळून जातील. या तिन्ही याच्या गुणधर्मामुळे पित्त कमी होतं, पित्ताशयातले खडे सुद्धा विरघळून जातात. त्याचबरोबर आपल्याला एक दुसरी काळजी घ्यायची अशी आहे की हे उपचार चालू असताना तेलकट तुपकट जास्त खायचं नाही. त्याच पद्धतीनं आंबट सुद्धा पदार्थ वर्ज्य करायचे आहेत 4-5 दिवस आणि मांसाहार सुद्धा तुम्हाला बंद करायचा आहे. हा ज्यूस जोपर्यंत तुम्ही घेता आहे 4-5 दिवसापर्यंत. बाकी कॉफी पण तुम्हाला कमी करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर उपाय केला तर तुमच्या पित्ताशयातले जे खडे आहेत ते पूर्णपणे निघून जातील आणि नंतर पित्ताशयामध्ये खडे होण्याची शक्यता सुद्धा कमी होऊन जाईल. तर हे जे पित्ताशयातले खडे आहेत ते आपण सहजरित्या काढू शकतो. तर हा अतिशय सोपा आयुर्वेदिक उपाय आहे, तुम्ही अवश्य करून बघा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.